हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या सेशनमध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण डिस्कस करणार आहोत आणि यामध्ये आपण पाहिलेले आहोत केपलरच्या लॉज. न्यूटन केपलरच्या लॉजचा वापर करून न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे अशा वेगवेगळ्या लॉजचा आणि इक्वेशनचा त्यांनी डिराईव्ह केलेला आहे. आणि यामध्ये आपण बघणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे युनिव्हर्समधील कुठलेही ऑब्जेक्ट घ्या, दोन ऑब्जेक्ट घ्या, तर त्या दोन ऑब्जेक्टमध्ये काही ना काही असा डेफिनेट फोर्स असतो. प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टवरती डेफिनेट फोर्स अप्लाय करतो म्हणजे एक्झर्ट करतो. तर ह्या थेरीमध्ये सांगितलेलं आहे की जे फोर्स आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला, प्रोडक्ट ऑफ द मासेसला, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देमला. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू दिस थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, म्हणजे या थेरीनुसार युनिव्हर्समधील कुठलेही ऑब्जेक्ट घ्या, प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये एक डेफिनेट फोर्स असतो आणि हा डेफिनेट फोर्स त्या दोन ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट आहे. आणि हा जो फोर्स आहे तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला आहे, प्रोडक्ट ऑफ द मासेस, म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या मासेसला हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला असणार आहे, तर स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टच्या मधील जे काही डिस्टन्स आहे त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जसं की आपल्याकडे एखादा जर बार मॅग्नेट आहे, म्हणजे मॅग्नेटच्या जवळ जेवढी वस्तू असेल तेवढं त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार. म्हणजे आणि मॅग्नेटपासून ती वस्तू जर आपण दूर नेली, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार. म्हणजे डिस्टन्स वाढलं, फोर्स कमी झाला, डिस्टन्स कमी झालं, फोर्स वाढला. म्हणजे असंच आहे इथं पण न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये डिस्टन्स वाढलं, फोर्स कमी होतो, डिस्टन्स कमी झाला, फोर्स वाढतो. म्हणजेच आपण बघू या अगोदर आपल्याकडे सपोज असं कन्सिडर करायचे, आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत आणि ते स्फेरिकल आहेत. त्या स्फेरिकल ऑब्जेक्टला आपण नाव लिहूया ए आणि हा झाला बी. म्हणजेच याला मास आहे m1, ए ऑब्जेक्ट हा m1 मास आणि बी ऑब्जेक्ट हा मास m2. आणि हे जे मास आहे कुठल्याही स्फेरिकल ऑब्जेक्टचं मास त्याच्या सेंटरमध्ये कॉन्सन्ट्रेट असते, हे आपण अगोदरही पाहिलेलं आहे. आणि जेव्हा डिस्टन्स आपण स्फेरिकल ऑब्जेक्टचे मोजतो त्यावेळेस त्याला सेंटरपासून ते डिस्टन्स मोजायचे असतात. म्हणजे इथून आपण हे डिस्टन्स घेणार आणि ह्याला आपण डी हे नाव देणार. म्हणजेच ए ऑब्जेक्ट हा बी वरती काहीतरी फोर्स अप्लाय करतो, बी ऑब्जेक्ट हा ए वरती काहीतरी फोर्स अप्लाय करतो. म्हणजेच दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांवरती काही ना काही डेफिनेट फोर्स अप्लाय करत आहेत. म्हणजे ह्या दोन वाक्यांनुसार आपण त्याची इक्वेशन्स बघू, त्या इक्वेशन्स कशा तयार होतात किंवा त्याला डिराईव्ह कसं करता येते. पहिल्या वाक्यानुसार बघा, हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल होता कोणाला, प्रोडक्ट ऑफ द मासेसला, आणि हाच फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे त्या दोघांमधल्या डिस्टन्सला त्याला नाव देऊया आपण 1 आणि हे झालं 2. म्हणजे आता आपल्याला हा जर फॉर्म्युला तयार करायचा आहे, फोर्सचा फॉर्म्युला कसा येईल, तर काय करणार, ह्या दोन्ही इक्वेशनला आपल्याला कंबाईन करावं लागेल. म्हणजेच बाय कंबाईनिंग दिस टू इक्वेशन, म्हणजेच 1 and 2 जर कंबाईन केलं तर हा F इक्वल त्या प्रोपोर्शनलिटीची साईन जाणार आणि त्या जागी आपण जी हे कॉन्स्टंट प्रोपोर्शन आपण यूज करणार आहोत. म्हणजे नेहमी आपण के यूज करतो, पण इथे कॉन्स्टंट प्रोपोर्शनचं साईन म्हणून आपण काय यूज करणार, जी, आणि त्यानंतर m1 m2 बाय काय असेल, b स्क्वेअर असेल. म्हणजे F हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इथं F हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, प्रोडक्ट ऑफ द मासेसला. म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार झाला, F इक्वल जी m1 m2 बाय d स्क्वेअर असेल, किंवा काही जागी त्याच्याऐवजी आपण r स्क्वेअर पण हा फॉर्म्युला यूज करतो. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला जी ची पण व्हॅल्यू फाइंड करता येते. म्हणजे कसं की हा जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे तर याचा फॉर्म्युला काय तयार होईल, आपल्याला जर तयार करायचं असेल तर F d स्क्वेअर आणि इकडं असेल त्याच्यामध्ये m1 आणि m2 असेल. म्हणजेच जी साठी जर फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा असेल किंवा जी ची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपण या फॉर्म्युल्याच्या मदतीनं जी ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आणि जी ची जी एक्सपेरिमेंटली व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू जी ची असणार आहे जी इक्वल 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर
kg² ही त्याची व्हॅल्यू झालेली आहे, बरोबर आहे. आणि ह्या कॉन्स्टंट जीची व्हॅल्यू कोणी शोधून काढली, म्हणजे त्याची शोध कोणी लावला, हेनरी कॅव्हेंडिश या सायंटिस्टने शोध लावले. आणि त्याचबरोबर याचे युनिट कसं काय तयार झालं असेल, हाही प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये बराच वेळेस विचारला जातो की ते न्यूटन मीटर स्क्वेअर kg/स्क्वेअर कसं आलेलं असेल. तर तुम्ही बघू शकता G=mv², म्हणजेच आपण इथे लिहिणार एफचं जे युनिट आहे फोर्स आहे, बरोबर आहे. फोर्सचं युनिट काय असणार आहे, न्यूटन असणार आहे, म्हणजेच आपण इथे न्यूटन घेणार. आणि हा डिस्टन्स आहे, डिस्टन्स हा मीटरमध्ये मोजतात, म्हणजेच डिस्टन्सला आपण इथं मीटरचं स्क्वेअर घेणार. आणि हे मासेस आहे, आणि म्हणजेच याचं मास किलोग्राम आणि हा पण किलोग्राम, दोघांचं kg² झाला. म्हणजे ह्यालाच आपण असे लिहू शकतो न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2 असे लिहू शकतो, कारण हा प्लसमध्ये होता आणि वर जाताना मायनसमध्ये होईल. म्हणजे तुम्ही आत्ता काय पाहिलं तर न्यूटनची युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन झालं. आणि यामध्ये आपण काय पाहिलं की जगातील कुठलेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती डेफिनेट फोर्स अप्लाय करतात, आणि हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कुणाला, प्रोडक्ट ऑफ द मासेसला, म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या मासेसवरती डिपेंड आहे. जेवढं मास जास्त तेवढं फोर्स जास्त असणार आहे. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे, त्याच्या डिस्टन्सला. म्हणजे डिस्टन्स कमी झालं फोर्स त्याचा आपोआप वाढणार आहे, डिस्टन्स जास्त झालं फोर्स कमी होणार आहे. म्हणजेच याच्यावरून आपण इक्वेशन डिराईव्ह केलेली आहे. ती इक्वेशन काय होती, F=G m1m2/d² असेल. आणि ह्यावरून आपण जीची पण व्हॅल्यू फाइंड करू शकतो. म्हणजे जीची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता असेल, Fd²/m1m2 असेल. आणि मग याची युनिट कसे काय डिराईव्ह केलं होतं आपण, म्हणजे फोर्स युनिट आहे न्यूटन, डिस्टन्स युनिट असेल मीटर, मग ते d² आहे मीटर स्क्वेअर झाला. आणि इथं दिलेलं आहे m1m2, म्हणजेच kg×kg जर केलं तर kg² आलं. म्हणजेच यामध्ये तुम्हाला ह्या 1 मार्क्ससाठी खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. तर ह्याचा शोध कोणी लावला, जीची जी व्हॅल्यू आहे हेनरी कॅव्हेंडिशने केलेली आहे. त्याचबरोबर मोठ्या जीची म्हणजेच आपण ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असेल 6.673 × 10⁻11. आणि ही व्हॅल्यू नेहमीसाठीच पाठ करून ठेवायची, कारण न्यूमेरिकल्समध्ये ह्या व्हॅल्यूज बऱ्याच वेळेस येतात, कधी गिवनमध्ये दिलेली असते किंवा कधी दिलेली नसते. मग अशा वेळेस हे आपल्याला पाठांतर असणं गरजेचं आहे, ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज असतात. आज आपण इथपर्यंत सोडूया. उद्याच्या क्लासमध्ये आपण पुढील पार्ट डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू.